कशाला? मी माझ्या शॉपिंग साठी आलोय. आपण तुझ्या नाही बघते माग ना बघ. हा शॉपतात काय? मोठं किती चांगले दिसतात नाही. मी आता अशा बुंडा करणार होतो असा नको. इथं काय गुरु गौरी आयटम दिसते नाही बायको ब भाई. अप्सरा तो गाईज ही आंब्याची पेटी माझ्यापासून लपवली जात होती आणि ती माझ्यापासून तर लपून राहूच शकत नाही. म्हणून तुम्हाला विचारलं सकाळी येणार आहे का. अजून आम्ही ओपन पण नाही केले ते. वास बघ काय सुटलाय. एक सूर्यान फक्त मी चव घेऊन तुम्हाला सांगतो आंबा कसा आहे. आपल्या आंब्यासारखेच आहे ते. थोडेसे अजून ते त्याच्यात ठेवल्यावर आहे ना थोडीशी अजून फक्त केशरी आहे की कसा आहे तो तुम्हाला मी लगेच सांगतो. नको सांगूस. झालं नवऱ्याला लुटलात काय? लुटलात बघू द्या किती लुटलेस. नवऱ्याचं नाही ते लुटलेस. हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टकाटक ना. होप सो सगळे टकाटक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये. सो सगळ्यांना गुड इव्हिनिंग. आत्ता वाजले संध्याकाळचे 4-4:30. जरा काम आवरलं माझं सकाळपासून कारण की सकाळपासून ब्लॉग बनवायला टाइमच नाही मिळाला व्हिडिओ शूट करायला कारण की आज वर्कलोड होतं जास्त. सो आता वर्क आवरलं आणि मी निघतोय आता. आम्ही दोघं जण मॅडम आणि मी आम्ही दोघे पण निघतोय एका मैत्रिणीकडे माझ्या. ती लग्न झाल्यापासून आम्हाला बोलवते जेवायला या पण आमचा काही टाइम टेबल काही सेट होत नव्हता. सो इथून ते जवळजवळ एक 25-30 किलोमीटर आहे. सो लांब होतं म्हणून ते टाइम जुळत नव्हता. गावी पण येणं जाणं खूप होत होतं. सो आता टाइम मिळालाय. आज आम्हाला बुधवार आहे. सो म्हटलं चला आज जाऊया आता संध्याकाळचं. सो तिने डिनरला बोलवलंय. होप सो तिला सांगितलं होतं मच्छी बनव म्हणून. सो काय बनवलंय माहित नाही. सो बघू आपण आता गेल्यावरती काय बनवलंय ते. होईल ना आजला की कॅन्सल करूया? तिला पार्सल द्यायला सांगतो मच्छी काय जेवण असेल ते. चला 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 आवरा आवरा पटापट 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 फास्ट. ट्रेन सुटली तिकडे. कशाला पॉवर बँक नको. काय लागलं नाही. आपण काय आपण इकडे सोनाराकडे आत्ताच जायचंय की घरी गेल्यावर जायचंय? चला बघू ना तिथे गेल्यावर. का 2 मिनिटं. काय करते तुम्ही? मिरर बाहेर काढा. मिरर कसा बाहेर काढायचा? हे घ्या. हे तुमची लाडाची शेठणी. लाडाचं शेठ तुम्ही. लाडाचं शेठ तुम्ही. तुमची लाडाची शेठ. आराम करतेस? मजा आहे तुझी? झोपतेस? केसाला फणी बिनी लाव. मला कोणाची तरी भलती आठवण आली तिच्याकडे बघून. कोण? अरे आई कुठे गेली? आयटम दिसते नाही बायको ब भाई. अप्सरा झापूक झुपूक झापूक झुपूक. पनीर चिलीच आहे ती. काय आहे ती? नाही काय आहे ती? शिमला मिरची भाजी आहे. आणि ह्याच्यात ते गोल काय चौकोन काय आहे ते? पनीर चिली कसली असते? कसली असते मग पनीर चिली? लागलंच काय पनीर आहे? शिमला मिरची मी एवढी कशाला टाकली? ती उरली होती म्हणून टाकली. कशी चव? शिमला मिरची कशाला टाकली? अरे मग चिली कसली असते? भरपूर झाले. का भरपूर झाले? शिमला मिरची टाक भरपूर टाक. शिमला मिरचीचा वास येतो, चिलीचा वासच येत नाही काय. खाऊ गाईज ही आंब्याची पेटी माझ्यापासून लपवली जात होती आणि ती माझ्यापासून तर लपून राहूच शकत नाही. म्हणून तुम्हाला विचारलं सकाळी येणार आहे का. अजून आम्ही ओपन पण नाही केले ते. वास बघ काय सुटलाय.
एक सूर्यान फक्त मी चव घेऊन तुम्हाला सांगतो चव लगेच नाही, आपल्या आंबा कसा आहे. आपल्या आंब्यासारखेच आहे ते. थोडेसे अजून ते त्याच्यात ठेवल्यावर आहे ना, थोडेसे अजून पिकतील. फक्त छान केशरी लाल आहे लाल. की कसं आहे तो तुम्हाला मी लगेच सांगतो. नको सांगूस. अच्छा गावात इसकी बहन की आग. जवळ घ्या दाखवा लोकांना. कसले आंबे. सकाळी केशरी आंबा आहे हा. सकाळी सागरने उघडला. संकल्प झोपत नाही. संकल्प वासाने उठले का? ड्रग्स ऍडिक्टेड कसा असतो. नाही देच मला देच. ते एकदम हेच व्हायला लागलं. मला पाहिजेच. वास घ्यायला अरे तरी पण ते दे. खराब होती. फुल पिकले आंबा. आज थोडस अजून आंबा. आई नाही. चला आई 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 येईल आता संध्याकाळी सांगा. आई तशी पेटी आपण ठेवू म्हणजे कोणाला कळणार नाही की आपण त्यातले 2 काढले. मोजले असतील. सो गाईज या सीझनचा पहिला आंबा आपण खातोय आता. तो पण फुकटचा आंबा. यांनी कोणीतरी सागरने आणलं. सो ते असले की त्याला व्हिडिओ बघितल्यावर माहिती पडेल. पण तोपर्यंत माहिती नाही पडणार. आपण आहे तसंच बॉक्स परत ठेवलेला आहे. पण आपण पहिला आंबा खाऊया आता सगळ्यांच्या आधी. बघूया कसा आहे तो आंबा. रत्नागिरीचा हापूस आहे हा की देवगडचा हापूस आहे. अरे मस्त पिकलेत बाळू आपला हे म्हणतोय. बघ कसला एक नंबर कडक. थोडस अजून पिकायला हवं. वाव रसरशीत आंबा आहे. आजचा दिवस माझा चांगला आहे. आता बघा. रिझल्ट चांगला आहे. आजच आहे. अँड गाईज मँगो इज हिअर. आज आनंदाचा दिवस आहे माझा. म्हणजे इंटरव्ह्यू चांगला झालाय. नाही अजून. म्हणजे इंटरव्ह्यू चांगला झालाय. कोकणचा हापूस. आता मी दाखवतो हा कसं लागतोय तो. नाही काय आम्हाला इकडे पण बघा आवडतं. फक्त हा टेस्ट सांगतो मी तुम्हाला लगेच. छान आहे. सुंदर. फुकटचा आहे ना. एक का नंबर. ठेवायची घाई लागली. ए मस्त आहे. तेवढंच का. हे माझ्यासाठी आहे. जास्त खाऊ नका हो, ते गोड असतं ते जास्त खाऊ नका. जाड होतं त्याच्याने. चालेल मी खाल्लं. म्हणजे याचा अर्थ तू कमी खा. नाही ते डाएट वर असतात ना. हे दरवाजा कोण ठोकवते बघा हो. उघड ना. नाही तुम्हीच उघडा. कोण आला सर. अरे 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 बदक. एका मागोमाग एक बदक. तू कुठे मास्क पीस लावून कुठे तोंड काळ करून आलास. इंट्रोडक्शन द्या पहिलं. ब्लॉग मध्ये माहित नाही लोकांना कोण आहे तुम्ही. हा इकडे या. हा तू माहिती तू फेमस झालाय ब्लॉग मध्ये. ऋतिक कदम हे आमचे सार्थक कदम. हे आमचे पुण्यातल्या दुसऱ्या काकाचा मुलगा. त्याच्यानंतर हे आता नवीन मेंबर ऍड झालाय आमचा. गावाकडून आलाय खास एक्झाम साठी. हे आमचे CBSE बोर्डाचे होणारे भावी डॉक्टर आहेत. मुन्ना मीन्स आर्यन कदम आहे ना. हे आमच्या सख्या काकाचा मुलगा आहे ना. इकडे बघ बळू. थोडासा काळा आहे पण ठीक आहे. एवढा झालाय. तेज आलंय चेहऱ्यावर. लव आहे की डव आहे. होय बाळू. कुठे गेला होतास तू बाळू. ओय बाळा गेला होतास कुठे तू. या 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 या. काकू गेली ती. फिरतेस मजा आहे. पुन्हा फिरते सगळीकडे. राजाच असेल. सागर लाईट येणार. खोला बघूया. मग साहिल असेल. अरे यादव.
कुठून आलात तुम्ही? नक्की कामावर गेला होतात? मला तर शंका यायला लागली. मग कुठे गेलेलास तू? ती चेन्नईवरून गेला होतास कुठे ते सांगा. बघते माग ना बघ. हा शोभतात काय? मोठं किती चांगले दिसतात नाही. मी आता अशा बुंडा करणार होतो असा. नाही तर काय. ओ मॅडम. सो गाईज ॲक्च्युली आम्ही गेलो होतो आपल्या जुन्या रूमवर आणि तिथून मग आम्ही टू व्हीलर घेतले आणि फोर व्हीलर तिथंच लावले. सो आपल्याला जायचं मैत्रिणीकडे, पण आम्ही त्याआधी आम्ही आलो इकडे झुडिओला. थोडंसं बघायचं होतं काय मिळतंय का. कशाला? मी माझ्या शॉपिंगसाठी आलोय. आपण तुझ्या नाही. तुम्ही काय घेतला? मी बघा हे घेतलं एक पॅन्ट. ही लिननमध्ये पॅन्ट वाटते जरा. ही छान वाटते म्हणजे हलकी फुलकी गरमीतनं जरा. शर्ट कसं आहे? कसं कॉम्बिनेशन वाटतंय बघ. माझी चॉईसच तशी खतरनाक आहे. हां कडक ना. तुम्ही हा कशाला आहे माझ्याकडे? व्हाईटवरती छान वाटेल का? ठीक आहे चलो. नवऱ्यासाठी शॉपिंग करतेस? मी शॉक आहे. काउंटर कुठे आहे बघा की. ह्याच्यातलं बघा तुम्हाला काय आवडतंय का? बिलिंग काउंटरला एवढी मोठी गर्दी आहे. मगाशी तुम्हाला नंबर लावायला सांगायला पाहिजे होतं. आता इकडे तिकडे अजिबात बघू नका, कारण की हे प्रोडक्ट्स खास तुमच्यासाठीच ठेवलेले असतात. हे नाही पण नजर स्ट्रेटच ठेवा. खालीवर गेली की लगेच प्रोडक्ट. आता बिलिंग काउंटरपर्यंत पोचेपर्यंत 10 प्रोडक्ट हातात येतील तुमच्या. त्याचीच भीती आहे, बाकी काय नको नको. माझी शॉपिंग झाली. झालं. नवऱ्याला लुटलात काय? लुटलात बघू द्या किती लुटलेस. नवऱ्याचं नाही ते लुटलेस. लुटलीस ग लुटलीस. काय करणार? कर बघूया काय बघा. हां जिमला गेल्यावरती काय तेव्हा इकडे येणार का? साईजचे कपडे मिळतील. घे ते पावती घे. साईजचे कपडे मिळणार. चल चल चल. ऐश्वर्या वाट बघते. ऐश्वर्या ती कंटाळली. मच्छी तयार आहे. मच्छी तडपते नुसती की या मला काय म्हणते. अर्धा किलो घेतलात? चला. गुरु गौरी. सो गाईज माझी मैत्रीण हीच ती पळाली लगेच. सो गाईज फायनली इकडे आपले फिश आलेत. आमच्याकडे लाईट गेले आमच्या मैत्रिणीकडे. ती कॅमेऱ्यात यायला पण लागते. सो तिने फिश केलेले दाखवतो. हे बघा मस्त मालवणी मसाल्यात. बाय. बरं पिशव्या गोळा करताय. भरपूर शॉपिंग केली हो. मजा आहे तुमची. प्लीज चलो जेवण वगैरे झालं. आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो चलो बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. बाय.